नमस्कार, मी जान्हवी सावंत. राजकारण सुपरफास्ट मध्ये आपलं स्वागत आहे. घेऊया राजकीय बातम्यांचा वेगवान आढावा. मराठा आरक्षणासाठी हीच शेवटची आणि सुवर्ण संधी आहे. आता देव जरी आडवा आला तरी मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळवणारच अशी स्पष्ट भूमिका मनोज जरांगे यांनी बीडच्या सभेत मांडली आहे. मराठा आरक्षणावर पुनर्विचार याचिका दाखल करण्यात आलेली आहे. सर्वोच्च न्यायालयाने ही याचिका दाखल करून घेतली. याचिकेवर आता 20 जानेवारीला सुनावणी होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने ही याचिका दाखल केल्याने राज्य सरकारला मात्र मोठा दिलासा मिळाल्याचं बोललं जात आहे. मी मराठ्यांसाठी लढतोय, ही माझी चूक आहे का असा प्रश्न करून जातीपेक्षा कोणताही नेता मोठा नाही असं मनोज जरांगे म्हणालेत. मराठ्यांच्या आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावा. नाटकं कशाला करतायत? या सरकारला लाज वाटली पाहिजे. ते आमच्या पोरांना खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे मराठा आरक्षणाला डिवचू नका असा इशारा मनोज जरांगेंनी सरकारला दिलाय. कुणी काहीही मागणी केली तरी कायद्याच्या चौकटीतच काम करावं लागतं. टिकाऊ आरक्षण देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली आहे. रक्ताचे नातेवाईक हे वडिलांकडचेच हवेत. प्रमाणपत्र आईकडील नातेवाईकांसाठी नाही देता येणार. सगळे सोयरे नातेवाईक म्हणजे वडिलांकडील नातेवाईक असाच अर्थ होतो असं वक्तव्य मंत्री उदय सामंत यांनी केलं आहे. आता चर्चा नको, फक्त आरक्षण हवंय. सरसकट नको तर दिलेल्या 4 शब्दांवर आरक्षण द्या अशी स्पष्ट भूमिका मनोज जरांगे यांनी मांडली आहे. बच्चू कडू यांनी सरकारला खडे बोल सुनावले आहेत. यापुढे शब्द देताना काळजी घ्या. सोयरे शब्दावरून बच्चू कडू यांनी सरकारला सल्ला दिलाय. आम्हाला कुचकं बोलता का? भुजबळांनी केलेल्या टीकेवर उत्तर देताना जरांगेंनी भुजबळांवर निशाणा साधला असून भुजबळांच्या डोक्यात मराठ्यांविषयी विष असल्याचा आरोप जरांगेंनी केलाय. उद्धव गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी विधान परिषद सभापतींना संस्कृत भाषेत उत्तर पाठवले आहे. सुषमा अंधारे यांच्यावर हक्कभंग कारवाईच्या प्रस्तावानंतर सुषमा अंधारे यांनी सभापतींना हे लेखी उत्तर दिलंय. प्रिय लोकशाही, तुझ्याबद्दल कायमच मनात आदर आहे आणि तुझं अस्तित्व टिकावं म्हणूनच ही अविरत लढाई सुरू असल्याचा उल्लेख करत सुषमा अंधारे यांनी हे उत्तर दिलंय. आपल्या देशात लोकशाही आहे आणि कायद्यापेक्षा कोणीही मोठं नाही अशी प्रतिक्रिया देवयानी फरांदे यांनी सुषमा अंधारेंच्या पत्रावर दिली आहे. सध्या सकाळी उठल्यावर बेछूट आणि पुराव्यांशिवाय आरोप होताना दिसतायत. त्यामुळे पुराव्यांच्या आधारावर बोलायला शिका असा सल्लाही अंधारेंना दिलाय. तुरुंगवासही भोगायला तयार आहे, मात्र माफी मागणार नाही अशी ठाम भूमिका सुषमा अंधारे यांनी घेतली आहे. अंधारे यांच्या विरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव असून त्यांना माफीनामा देण्यास सांगितलंय. मात्र माफीनामा देणार नसल्याचं पत्र अंधारे यांनी नीलम गोरे यांना लिहिलंय. आमंत्रण मिळालं तर जाईन. राम मंदिराच्या उद्घाटनाच्या निमंत्रणावर अजित पवार यांनी उत्तर दिलेलं आहे. अजून तरी आमंत्रण आलं नसल्याचं सांगून आपण आमंत्रणाच्या प्रतीक्षेत आहोत असं अजित पवार यांनी म्हटलंय. माजी मंत्री सुनील केदार यांना 5 वर्षाची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे. नागपूर जिल्हा बँक घोटाळा प्रकरणी सुनील केदार यांना 5 वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली. मात्र 2 वर्षांपेक्षा जास्त सजा झाल्याने आमदारकी रद्द होण्याचे पूर्ण संकेत आहेत. सध्या कोण कोणत्या पक्षात जाईल याचा काही नेम नाही असं वक्तव्य नितीन गडकरी यांनी केलेलं आहे. यावर बोलताना राज्याचे अन्न आणि औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आत्राम
म्हणाले की सगळे लोक इकडे तिकडे जाण्याच्या तयारीमध्ये आहेत. सध्या महायुतीचं सरकार आहे. इतर पक्षातील अनेक असंतोषी लोक महायुतीमध्ये येण्याच्या तयारीमध्ये आहेत असं वक्तव्य त्यांनी प्रसारमाध्यमांसमोर केलंय. जागेवर अतिक्रमण करून दादा गटाने कार्यालय सुरू केलंय. अनेक वेळा स्थानिक पातळीवर अतिक्रमण हटाव मोहीम ही मोठ्या प्रमाणात राबवण्यात येते आणि रस्त्यावरील अतिक्रमण हटवण्यात येतं. पण चक्क अतिक्रमण करून एखाद्या जागेवर राजकीय पक्षांनी आपलं कार्यालय उभारलंय आणि त्या कार्यालयाचं उद्घाटन पालकमंत्र्यांच्या हातून होत असल्याने आश्चर्य व्यक्त होतंय. खासदार संजय राऊत हे नाशिक दौऱ्यावर आहेत. राऊत आज आणि उद्या 2 दिवस दौऱ्यावर आहेत. या दरम्यान ते सुधाकर बडगुजर यांची भेट घेण्याची शक्यता आहे. सुधाकर बडगुजर यांची चौकशी सुरू असताना राऊत नाशिकमध्ये असल्याने राजकीय वर्तुळामध्ये चर्चा होतीये. अशोक चव्हाण हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचा दावा खासदार प्रताप पाटील चिखलीकरांनी केलेला आहे. चिखलीकर यांच्या या दाव्याने नांदेडच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. या विषयावर नांदेडचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांना विचारणा केली असता त्यांनी अशोक चव्हाण भाजपामध्ये येऊ शकतात असं स्पष्टपणे सांगितलंय. शरद पवार हे शनिवारी पुणे दौऱ्यावर आहेत. दिवसभरामध्ये शरद पवार पुणे शहरामध्ये आहेत. मोदी बागेच्या बाहेर पोलिसांचा बंदोबस्त हा तैनात करण्यात आलाय. पवार बारामती शहरामध्ये अनेक कार्यक्रमांना हजेरी लावतायत. बारामती कुस्तीगीर संघाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कुस्ती स्पर्धेला शरद पवार उपस्थित होते. अजित पवारांचे पुतणे युगेंद्र पवार यांच्याकडून कुस्ती स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय. विद्याप्रतिष्ठानच्या या शिक्षण संस्थेच्या बैठकीला देखील शरद पवार यांनी उपस्थिती दर्शवली. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यावं यासाठी मनोज जरांगे यांनी उपोषण केलंय. त्यानंतर सरकारतर्फे वंशावळी शोधून मराठा कुणबी मराठा नोंद सापडलेल्यांना प्रमाणपत्र वाटप करण्यात येत आहे. गेल्या 1.5 महिन्यामध्ये मराठवाड्यात 3,462 जणांना कुणबी जात प्रमाणपत्र वाटप करण्यात आलंय. मराठवाड्यातील 8 जिल्ह्यामध्ये महसूल प्रशासनाने 2 कोटी पुराव्यांचा शोध घेतला. त्यात 27,000 मराठा कुणबी मराठा या पुराव्यांच्या आधारे जवळपास 5 ते 5.5 लाख जणांना हे प्रमाणपत्र मिळू शकतं असं प्रशासनातर्फे सांगण्यात आलंय. कोणावरच टीका करू नका अशी तंबी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी झालेल्या बैठकीमध्ये दिली आहे. सुनील तटकरे यांनी आपण समर्थ असल्याच्या सूचना कार्यकर्त्यांना दिल्या. यावेळी भाजप नेत्यांवर देखील न बोलण्याची तंबी अजित पवार यांनी दिल्याचं समजतंय. उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील पुणे दौऱ्यावर आहेत. पहाटे पवारांनी पुण्यातील भिडेवाडा आणि फुलेवाड्याला भेट दिली. महापालिका आयुक्तांसह अधिकारी पाहणी करण्यासाठी दाखल झाले होते. पुण्यातील सर्किट हाऊसमध्ये अजित पवार प्रशासनासोबत बैठका घेणार आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून पुण्यातील भिडेवाड्याची पाहणी करण्यात आली. त्यानंतर त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. लवकरच भिडेवाड्याचं रूपांतर राष्ट्रीय स्मारकामध्ये करण्यात येईल अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे. राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्यावर अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. आमंत्रण मिळालं तर जाईन असं पवार म्हणालेत. यावरून अजित पवार आमंत्रणाच्या प्रतीक्षेत असल्याचं दिसून येत आहे. लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसनं तयारी सुरू केली आहे. शुक्रवारी काँग्रेसने जाहीरनामा समितीची घोषणा केली. यामध्ये 16 नेत्यांचा समावेश आहे. मात्र राहुल गांधी यांच्या नावाचा समावेश नसल्याचं दिसलंय. त्याशिवाय महाराष्ट्र काँग्रेसच्या एकाही नेत्याचा समावेश नाहीये. काँग्रेस अध्यक्षांनी आगामी सार्वत्रिक निवडणुका 2024 साठी तात्काळ प्रभावाने जाहीरनामा समिती स्थापन केली आहे. लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाचा जाहीरनामा तयार करण्यासाठी ही समिती काम करेल अशी माहिती के.सी. वेणुगोपाल यांनी दिली आहे. देश हुकुमशाहीकडे चालला आहे असं सतेज पाटील म्हणालेत. संसदेमध्ये विरोधी खासदार नसताना 3 विधेयके मंजूर करण्यात आली. हे मोठं षडयंत्र आहे असं म्हणत सतेज पाटील यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली आहे.
सुनील केदार यांना शिक्षा सुनावताच त्यांची प्रकृती बिघडली आहे. त्यांना रक्तदाब आणि खोकल्याचा त्रास असल्याचं डॉक्टरांनी सांगितलंय. सुनील केदार यांना अतिदक्षता विभागामध्ये दाखल करण्यात आलंय. नागपूर जिल्हा बँक घोटाळ्यामध्ये केदार दोषी आहेत. सुनील केदार यांचं सदस्यत्व रद्द करा अशी मागणी आशिष देशमुख यांनी केलेली आहे. केदार हे नागपूर जिल्हा बँक घोटाळ्यामध्ये दोषी आढळल्यानंतर भाजपाकडून त्यांच्यावर निशाणा साधला जातोय. भाजपाच्या चिन्हावर लढण्याच्या केवळ अफवा पसरवल्या जात असून आपण कमळावर लढणार नसल्याचं अजित पवार यांनी पत्रकार परिषदेमध्ये स्पष्ट केलंय. आपल्या कुटुंबात कुठेच मॅच फिक्सिंग नाही, मात्र आता भूमिका बदलणार नाही. आपल्या सोबत आलेल्यांना पूर्ण न्याय देणार असल्याचं अजित पवारांनी सांगितलं आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते. अजित पवारांना आपलं भविष्य अंधारात दिसतंय, त्यामुळे अजित पवार शिंदे कमळाशिवाय पुढे जाऊ शकत नाहीत अशी बोचरी टीका खासदार विनायक राऊत यांनी केली आहे. कोविड काळामध्ये उद्धव यांच्या कुटुंबानं लुटण्याचं काम केलं, त्यामुळे आदित्य यांच्यावर कारवाई कधी असा प्रश्न किरीट सोमय्या यांनी सरकारला केलाय. महायुतीतल्या अनेकांवर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत, मात्र त्यांच्या आरोपाचे खुलासे का करत नाही तसा अंबादास दानवेंनी सवाल केलेला आहे. भाजपाला त्यांनी हा सवाल केलाय, त्यामुळे सत्ताधारी यावर काय प्रतिक्रिया देतात ते पाहावं लागेल. हिम्मत असेल तर बॅलेट पेपरवर निवडणूक घेऊन दाखवा. 300 नव्हे 500 पार जाऊन दाखवा असं आव्हान संजय राऊत यांनी भाजपाला दिलेलं आहे. निवडणुका हरले की विरोधक ईव्हीएम वर संशय घेतात, या सत्ताधाऱ्यांच्या प्रश्नावर ते बोलत होते. नागपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या गैरव्यवहार प्रकरणी दोषी असलेल्या सुनील केदारांची हकालपट्टी करा अशी मागणी किरीट सोमय्या यांनी विधानसभा अध्यक्षांना विनंती करून केली आहे. बीडच्या एल्गार सभेमध्ये मनोज जरांगेंनी टीका करताना पातळी ओलांडली. भुजबळ हा येवल्याचा येडपट माणूस अशा शब्दामध्ये जरांगेंनी भुजबळांवर टीका केली आहे. हेमंत पाटील यांच्या घरासमोरील पोलीस बंदोबस्तामध्ये वाढ करण्यात आली आहे. हेमंत पाटील यांना आलेल्या धमकीनंतर त्यांच्या सुरक्षेमध्ये वाढ करण्यात आली आहे. पाटील यांना विदेशातून धमकीचा फोन आला. आगामी लोकसभा निवडणुकीच्या रणनीतीबाबत पक्षाची दिल्लीमध्ये बैठक सुरू आहे. या बैठकीला राज्यातील पंकजा मुंडे, बावनकुळे, आशिष शेलार यांची उपस्थिती आहे. जय महाराष्ट्रच्या बातमीनंतर अमरावती पदवीधर मतदारसंघाचे काँग्रेसचे आमदार धीरज लिंगाडे यांनी दुकानाची पाटी बदलली आहे. मराठी पाट्यासंदर्भातल्या न्यायालयाच्या आदेशाला केराची टोपली दाखवली जात असल्याने मनसेने आक्रमक पवित्रा घेतला होता. ही बातमी जय महाराष्ट्रने दाखवल्यानंतर आमदार लिंगाडे यांच्या दुकानावरील इंग्रजी अक्षरे आता काढून टाकण्यात आलेली आहेत. त्या ठिकाणी मराठी अक्षरात पाटी लावली जाते. दोन 2024 मध्ये 2 महत्त्वाच्या निवडणुका असून महिलांना आम्ही निवडणुकीत किती टक्के प्राधान्य देणार आहोत या संदर्भात पक्ष ठरवेल अशी माहिती सुप्रिया सुळे यांनी दिलेली आहे. रोहिणी खडसे पुढच्या राज्याचा दौरा करणार असून यामध्ये महिला अत्याचार, गुन्हेगारी आणि अनेक विषयांच्या संदर्भात त्या माहिती घेतील असंही सुप्रिया यांनी सांगितलंय. शिवराज्याभिषेकाच्या 350व्या महोत्सवाच्या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार नव्या पिढीपर्यंत सर्वत्र पोहोचवण्यासाठी राज्यामध्ये सर्व जिल्ह्यामध्ये शिवाजी महाराजांवरील महानाट्य दाखवण्याचं शासनानं ठरवलं होतं. त्यास अनुसरून महानाट्याकरता 39 कोटी रुपये खर्चाचा सांस्कृतिक विभागाचा शासन निर्णय देखील जारी करण्यात आला अशी माहिती सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे. एकेरी टीकेनंतर हसन मुश्रीफांवर आव्हाडांनी हल्लाबोल केलेला आहे. मात्र यानंतर मुश्रीफांकडूनही आव्हाडांवर टीका करण्यात आली. आव्हाड हे भ्रमिष्ट झालेले आहेत असं वक्तव्य हसन मुश्रीफ यांनी केलं.